धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई होईल, सरकार कोणालाही पाठीशी घालणार नाही. मंत्री संजय शिरसाट यांचं स्पष्ट वक्तव्य. राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी बीडच्या सरपंच हत्या प्रकरणात मोठं वक्तव्य केलंय. या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचं नाव समोर आल्यावर त्यांच्यावर कारवाई केली जाईल असं स्पष्ट वक्तव्य संजय शिरसाट यांनी केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेच्या मागे पुढे पडद्यामागे आणखीन कुठे जो कोणी असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल असं सांगितलं आहे. याप्रमाणे कारवाई सुरू झाली आहे. यात कोणीही असला तरी, कोणत्याही पक्षाचा असला, राजकीय पक्षाचा असला तरी कारवाई होईल. यदा कदाचित धनंजय मुंडे यांचं नाव आलं तरी त्यांच्यावर कारवाई केली जाईल. सरकार कोणालाही पाठीशी घालणार नाही असं संजय शिरसाट यांनी म्हटलेलं आहे. संजय शिरसाट यांनी भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या वक्तव्याचं पाठराखण केलेलं आहे. सुजय विखे यांनी शिर्डीत प्रसादालयातील मोफत जेवण बंद करण्याची मागणी केली होती आणि यावर संजय शिरसाट यांनी वेगळी भूमिका घेतली आहे. यानंतर ते आज शिर्डीच्या दौऱ्यावर आलेले आहेत. यावेळी त्यांनी साईबाबांचं दर्शन घेतल्यानंतर सुजय विखे पाटील यांच्या वक्तव्याची पाठराखण केली आहे. मनोरुग्ण असलेला असा एखादा व्यक्ती जर बोललं तर त्याचं एवढं सिरियस घ्यायचं नसतं. पोलीस त्यांचा तपास करतायत आणि तातडीने तो ताब्यातही येईल. म्हणून त्याची इतकी मोठी काही बातमी होण्याचं कारण नाही. अशा मनोरुग्ण या महाराष्ट्रामध्ये अनेक जण आहेत. भारतामध्ये HMPV व्हायरसचा पहिला रुग्ण आढळून आला आहे. बंगळुरूमध्ये 8 महिन्याच्या बाळाची चाचणी पॉझिटिव्ह आली. महाराष्ट्र सरकारच्या वतीनं काय खबरदारी घेतली आहे? महाराष्ट्र शासन यासाठी संपूर्ण दवाखान्यामध्ये आता सध्याला या सर्व गोष्टीची दखल घेऊन पुन्हा एखादा करोनासारखा व्हायरस आपल्या महाराष्ट्रात येऊ नये याची पुरेपूर काळजी घेते. सर्वांना अलर्ट राहण्याच्या सूचना आरोग्य मंत्र्यांनी दिलेल्या आहेत. त्या संदर्भात त्यांनी बैठका आयोजित केलेली आहे. म्हणून आपल्याकडे तो व्हायरस येण्यापूर्वी त्याच्यावर असलेल्या उपाययोजना ज्या असतील त्या करण्याचा प्रयत्न आपल्या सरकारकडून केला जातो. संतोष देशमुखचं प्रकरण खूपच गाजत आहे. काय बोलाल त्याबद्दल? काल पण नाशिकला पुण्यामध्ये मोर्चे झाले आणि आज सुरेश धस अनेक आरोप करताय. काय वाटतं तुम्हाला? संतोष देशमुखांच्या प्रकरणामध्ये पोलिसाचा अत्यंत वेगाने चौकशी चालू आहे, तपास चालू आहे. अनेक आरोपीला पकडलेला आहे. त्याच्यामध्ये काही वेळाला तर काही पोलिसांचा सुद्धा त्याच्यात समावेश असल्याचं दिसून आलेलं आहे. म्हणून या प्रकरणाला अत्यंत गांभीर्याने मुख्यमंत्र्यांनी साहेबांनी घेतलेलं आहे आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितले की यामध्ये जो कोणी दोषी आढळेल, मग तो कोणता राजकीय पक्षाशी संबंधित असो किंवा नसो, त्या सर्वांवर कारवाई केली जाईल आणि ते जे आरोपी आहेत त्यांना कशी फाशी होईल यासाठी सरकारने आपल्या पद्धतीने पावलं उचललेली आहे. साहेब, संजय गायकवाडांनी एका भाषणामध्ये असं बोललंय की 2000 मध्ये ते गायकवाडांच्या भावनेच्या भरात बोललं, त्याला असं बोलायला नको. परंतु आम्ही त्याची निश्चित अजित पवार पण बोलले ना, अजित पवारांनी पण असं सांगितलं की एखाद्या भावनेच्या भरामध्ये एखादं बोललं तर त्याची ते चूक आम्ही त्यांच्या लक्षात आणून देतोय आणि त्याला एवढं गांभीर्याने घ्यायची गरज नाही. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, शिर्डी.